राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिरात पारायण सोहळा संपन्न। तालुकाभरातील शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ बार्शी टाकळी तालुका कार्यकारिणीच्या वतीने तालुका सेवाधिकारी श्री देवीदास कावरे, तालुका प्रचार प्रमुख धनंजय ढोरे, सरचिटणीस रविसिंग डाबेराव यांच्या मार्गदर्शनात संत गजानन नगर महिला शाखेच्या सौजन्याने दिनांक 4 जानेवारी रविवारी रोजी बार्शी टाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामुदायिक प्रार्थना मंदिरात श्री गजानन विजय ग्रंथाचा सामूहिक पारायण सोहळा उत्साहात पार पडला। मुख्य वाचक सौ ज्योतिताई गाडगे, पुनोती बुद्रुक यांच्या सोबतच सुमारे 30 ते 40 महिलांनी सकाळी 10 ते 5 पर्यंत श्री गजानन विजय ग्रंथाचे अखंड वाचन केले। सायंकाळी 5 वाजता सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली। सामुदायिक प्रार्थनेचं महत्त्व या विषयावर श्री देवीदास कावरे यांचं प्रबोधन झाले। त्यानंतर अकोला येथील सामाजिक कार्यकर्ते श्री लखनभाऊ विठ्ठलराव गावंडे व सौ भाग्यश्रीताई गावंडे यांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली। त्यानंतर संत गजानन नगर महिला शाखा प्रमुख सौ सुनीताताई ठाकरे व महिला मंडळाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। तालुकाभरातून आलेल्या शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। प्रसंगी जीवन प्रचारक डॉक्टर अशोक रत्न पारखी, कृषीभूषण मधुकरराव सरप, हवप दयाळू महाराज, हरिदास चांदणे, रावसाहेब घुगे, प्राध्यापक योगेश सरप, प्रकाश कळंब, संदीप घुगे, राजेश मोहोड, वासुदेवराव मांजरे, महादेवराव जानकर, सुरेशराव सावरकर, दीपक लुंगे, सचिन म्हस्के, वसंत क्षीरसागर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, अशी माहिती तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री प्रदीप गावंडे यांनी दिली आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।